नमस्कार, आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त या परळी नगरीमध्ये साहेबांचं सहर्ष स्वागत मी राजेश भैया देशमुख, सुनील भैया गुट्टे, राजाभाऊ फड, प्रभाकर नाना वाघमोडे व बहादूर भाई यांना विनंती करतो की त्यांनी आपण साहेबांचं स्वागत करावं। राजेश भैया देशमुख, सुनील भैया गुट्टे, राजाभाऊ फड, प्रभाकर वाघमोडे, बहादूर भाई हे सन्माननीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतील। यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या भारताच्या नेत्या आदरणीय खासदार रजनीताई पाटील यांचं स्वागत ॲडव्होकेट कल्पनाताई देशमुख व संजीवनीताई देशमुख, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, या दोघी आदरणीय रजनीताई पाटील व आदरणीय फौजिया खान मॅडम या दोघांचं स्वागत करतील। यानंतर बीड जिल्ह्याचे दबंग खासदार, जायंट किलर आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांचं स्वागत ॲडव्होकेट अनिलराव मुंडे हे करतील। ॲडव्होकेट अनिलराव मुंडे, त्यानंतर इंदोर संस्थानचे होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचं स्वागत ॲडव्होकेट जीवनराव देशमुख हे करतील। त्यानंतर रमेश महाराज पोहरादेवी स्टार प्रचारक यांचं स्वागत परळी विधानसभा अध्यक्ष किरण पवार हे करतील। माननीय जीवनरावजी गोरे साहेब, निरीक्षक बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचं स्वागत दत्ताभाऊ कांबळे। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो। साहेबांना वेळ नसल्यामुळे सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने स्वागत। यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुनील भैया गुट्टे हे प्रास्ताविक करतील। आपल्या सबंध परळी मतदारसंघातील जनतेच्या वतीनं प्रभू श्री वैद्यनाथ महाराजांच्या नगरीमध्ये परळी वैद्यनाथमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब, आपला आधारस्तंभ, देशाचे नेते यांचं सहर्ष स्वागत आपल्या सगळ्याच्या वतीने मी करतो। साहेब, तुम्ही इथं आलात, जनतेच्या वतीनं तुमच्या समोर प्रस्तावित करून जनतेच्या सगळ्या दुःख समस्या तुमच्या समोर मांडण्याची आम्हाला संधी भेटली। या संधीमध्येच आम्हाला खात्री झाली आहे की तुमचं परळीत आगमन झालंय आणि तुमच्या समोर या समस्या आम्हाला मांडायला संधी भेटली आहे, त्याच्यामध्येच आम्हाला न्याय मिळेल व इथे बदल घडण्याची तुम्ही इथे येऊन जे श्वासवती दिलेली आहे त्याची आम्हाला खात्री तुमच्या ह्या आगमनानं झाली आहे। साहेब, आम्ही मागच्या 3 महिन्यापासून जवळजवळ सगळे 164 गावं आणि जवळजवळ 25-30 तंडे सगळं तुतारी घेऊन आम्ही गावागावामध्ये शेतकऱ्यांसोबत, मजुरांसोबत, कष्टकरी, मजूर, बेरोजगार युवक सगळ्यांच्या भेटी घेतल्या आहेत साहेब। आणि सगळ्यांच्या भेटी घेऊन आम्ही एक खूप मोठा इथं शेतकरी हक्क मोर्चा काढला होता। त्याच्यामध्ये आमच्या विमा भेटत नाही, कर्जमाफी होत नाही, सोयाबीनला रेट भेटत नाही, कापसाला रेट भेटत नाही, असा करून हा हक्क मोर्चा आम्ही परळीमध्ये जवळजवळ 200 ट्रॅक्टर, 60-65 बैलगाड्या, हजारो लोक रस्त्यावर इथे परळीमध्ये आले होते आणि कृषी मंत्री अपयशी कसा ठरलेला आहे ह्याच्यासाठी ही मोर्चा काढलेला होता। आमची शेतकरी संवाद यात्रेमध्ये साहेब 164 गावांमध्ये आम्ही जे फिरलो, गावागावांमध्ये आम्हाला शेतकऱ्यांच्या अडचणी, बेरोजगारी आणि साहेब गावागावांमध्ये रस्ते नाही आहेत, गावांमध्ये बेरोजगार युवक जो फिरतोय त्यांना न्याय देण्यासाठी इथे 500 नोकऱ्या सुद्धा उपलब्ध झालेल्या नाही आहेत, अशा गोष्टी आमच्या लक्षात आल्या। साहेब, इथे घरकुल देण्यासाठी राजकारण चालू आहे। एकाला 2-2 विहिरी असतात तर तिसरी विहीर मिळते, पण ज्याला विहिरीची गरज आहे त्याला विहीर भेटत नाही। ज्याला घर आहे त्याला घरकुल भेटतं, पण ज्याला घर नाही त्याला घरकुल भेटतं आणि लाच मागितल्या जाते सर्वसामान्य लोकांच्या सोबत। साहेब, इथं शेतकऱ्यांसोबत जो मागच्या 5-7 वर्षांमध्ये अन्याय झालेला आहे
आपल्याला इथे जे आमदार निवडून आले 2019ला, त्यांनी सगळ्यांना शाश्वती दिली होती की तुम्ही सगळ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो. पण साहेब, आता आम्ही न्यूजपेपर पत्रकारमध्ये वाचलं, त्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय. पण हे गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मजूर जे लोक आहेत, त्यांचं उत्पन्न जेवढं होतं तेवढं सुद्धा राहिलेलं नाही. आज 2019ला ते जेवढं कमवायचे तेवढं सुद्धा ही जनतेच्या घरामध्ये पैसा येत नाही साहेब. अशा प्रकारच्या विकासाची उलटी गंगा आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आपले पालकमंत्री आणि कृषी मंत्री यांनी वाहिलेली आहे. प्रत्येक गावामध्ये साहेब 1 किंवा 2 माणूस असतो, त्याच्या हिशोबाने ते गाव चालतं, त्याच्या हिशोबाने विहिरी दिल्या जातात, त्याच्या हिशोबाने घरकुल दिलं जातं, त्याच्याच हिशोबाने तिथे आलेला रस्ता, नाली, गटारी, लाईटचे कामं होतात. अशा 200-300 लोकांची प्रगती आपल्या परळी मतदारसंघामध्ये झाली आहे आणि 3.5 लाख लोक विकासापासून वंचित राहिले आहेत. त्यांच्या घरामध्ये पैसा नाही, त्यांच्या घरामध्ये चांगली वीज नाही, त्यांना शास्त रेटमध्ये, रास्त रेटमध्ये त्यांच्या मालाला रास्त रेट सुद्धा भेटलेला नाही. आज 2-2, 3-3 वर्षाचं सोयाबीन लोकांच्या घरामध्ये पडलेलं आहे. आज इकडे शिक्षण संस्थांचा फार खराब झालेला आहे साहेब. इथं लोकांना अंबाजोगाईच्या पलीकडे लातूर, पुण्याला शिकायला जावं लागतं. इथे MIDC मध्ये प्रकल्प आणतो म्हणून लोकांची दिशाभूल केली, 4दा-5दा नारळ फोडले. पण इथं एक उद्योग सुद्धा ह्या मागच्या 5 वर्षामध्ये पालकमंत्रीपद असून, कृषी मंत्रीपद असून ह्यांनी एक उद्योग सुद्धा उभा केला नाही. मागच्या 5 वर्षात साहेब युवकांसाठी इथे जवळजवळ 20,000 युवक बेरोजगार फिरतायत. पण 500 नोकऱ्या सुद्धा या परिसरामध्ये उपलब्ध झालेल्या नाहीत. लोकांजवळ साहेब पुण्याला, औरंगाबादला किंवा मुंबईला जायला इंटरव्ह्यू द्यायला पैसे नसतात. ते लोक नोकरी शोधायला कसे जातील? ह्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मुलांना इथे अन्याय झालेला आहे. ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 2 एकर 3 एकर शेती आहे साहेब, त्यांचं जगणं मुश्किल झालंय. आणि ज्या शेतकऱ्याकडे शेती नाही, अशा लोकांच्या मुलांनी काय करायचं कळत नाही. साहेब, आपल्याकडे हे सगळं चालू असताना जिथे विकास झालेला नाही, फक्त आश्वासनाचा पाऊस पडलेला आहे, ह्याच्यावर साहेब गुंडागर्दी, एवढी प्रचंड गुंडागर्दी साहेब इथे वाढलेली आहे. कोणीही माणूस तिरप्या डोळ्यांनी जरी बघितलं तरी 354 होतो. खंडणीचे गुन्हे दाखल होतात, त्याला काही चार्जशीट नसतं, काही तथ्य नसताना लोकांना जेलमध्ये जावं लागतं. कोणी 3 महिना जेलमध्ये, कोणी 8 महिना जेलमध्ये, कोणी तडीपार होऊन बसतं. एवढं दाबदडप पोलीस प्रशासनाचा इथे युवकांवर झालेला आहे की त्याची अंदाजा लावताना कामा नाही. गुंडागर्दी साहेब इथला व्यवसाय नाहीये. इथे बिलकुल गुंडागर्दी नाही. इथले लोक फार प्रामाणिक आहेत, वारकरी संप्रदाय, खूप सुसंस्कृतिक लोक आहेत परळीचे. पण ह्यांच्या गुंडागर्दी समोर युवक लोकांना नोकऱ्या नसताना, घरात पैसा नसताना ह्यांची दिशाभूल करण्याचं काम करून ह्या लोकांना गुंडागर्दीच्या वाईट सवय लावण्याचं काम इथल्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या टीमनं केलेलं आहे. साहेब, इथे थर्मल पॉवर प्लांट असून इथे वीज नसते लोकांना. तिथे 5 किलोमीटर रेडियसमध्ये राखेचा एवढा प्रॉब्लेम आहे. पण मागच्या 5 वर्षामध्ये दादाहरी वडगावच्या आजूबाजूला जेवढे गाव आहेत, कोण्या मुलाला नोकरी भेटली नाही, साफ पाणी दिलं नाही, तिथल्या लोकांना नोकऱ्या नाही, काहीही दिलेलं नाहीये. ह्यांना काही गरजच वाटत नाही की इथल्या लोकांना रोजगार मिळावा किंवा शेतकऱ्याला न्याय भेटावा. साहेब, बीड बँकेची परिस्थिती जर तुम्ही बघितली, इथे सगळ्या लोकांना मी विचारतो, ह्यांचे 5,000 जर बँकेमध्ये असतील तर 5,000 सुद्धा बँकेतून काढता येत नाहीत साहेब. बँकेमध्ये ह्यांचा सगळा पैसा बुडीत जमा झालेला आहे. आम्ही साहेब, तुम्ही इथं आलेले आहात, आम्हाला असं वाटतं की जनतेला साहेब तुमच्या समोर प्रश्न मांडण्याची ही जी संधी भेटली आहे, ह्या संधीमध्येच आमचं सोनं झाल्यासारखं आम्हाला वाटतं. आज 20 तारखेला आपल्याला बदल घडवण्यासाठी 3 नंबरच्या बटनला दाबून माणूस तुतारी वाजवणाऱ्या माणसावर तकून राजेसाहेब देशमुख जे आपल्या पवार साहेबांनी निवडलेले उमेदवार आहेत, त्यांना आपल्याला निवडून देऊन इथं बदल घडवण्याचं काम करायचं आहे. आपल्या भविष्यासाठी काम करायचं आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या रोजगारासाठी काम करून पवार साहेब, मला तुम्हाला फक्त एकच विनंती करायची आहे, इथे फक्त रोजगार उपलब्धी करण्यासाठी 2 तरी MIDC मध्ये मोठ्या फॅक्टऱ्या तुम्ही द्याल, ही मी तुमच्या जनतेसमोर ग्वाही देतो. आम्हाला इथे नोकऱ्या पाहिजेत साहेब. युवकांसाठी नोकऱ्या जर मिळाल्या तर आपल्या परळीचं भविष्य बदलेल, एवढीच विनंती करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर राजेशजी सरकाटे सर हे आपलं गीत सादर करतील. राजेशजी सरकाटे सर. प्रभू वैद्यनाथांच्या चरणी वंदन करतो. या देशाचे नेते, महाराष्ट्राची अस्मिता, जाणता राजा, पद्मविभूषण आदरणीय पवार साहेबांचं
परळी नगरीत आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आमच्या लाडक्या दैवताचं या ठिकाणी स्वागत करायचंय. संबंध महाराष्ट्रामध्ये हीच चर्चा आहे की यावेळी आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचं, माननीय राहुल गांधी यांच्या विचारांचं, माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचं महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे. पण काही म्हणाला, दिल्लीचा असो, मुंबईचा असो, नाहीतर बीडचा असो, कारण नसताना आमच्या साहेबासाठी नडलं नाहीतर भिडलं तर साहेब लोळवीत येतात त्याला. बरं, नुसतं लोळवीत नाहीत, पाठीला माती लागल्याशिवाय सोडत नाही, गुदमरत असते. काही म्हणा बजरंग बाप्पा, राजे साहेब, आमच्या सर्वांचं नशीबच लय भारी, कारण आमचा वस्तादच लय भारी. 84 वर्षाचा तरुण योद्धा, 84 वर्षाचा तरुण योद्धा आजही तुमच्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी, बांधवांच्या सुखासाठी रात्रंदिवस महाराष्ट्र पिंजून काढत आहे. कशासाठी? उज्ज्वल भविष्यासाठी. म्हणूनच साहेबांबद्दल मी आदरानं म्हणेन की मुझे किनारों की परवाह है, मैं आंधियों पे सवार हूं. मुझे किनारों की परवाह है, मैं आंधियों पे सवार हूं. मेरे लड़ने की कोई उम्र नहीं है. याद रखना, मैं शरद पवार हूं, मैं शरद पवार हूं. या ठिकाणी अवघ्या महाराष्ट्रात 10 पैकी 8 जागांवर तब्बल आमचे खासदार दणदणीत विजयांनी दिल्लीच्या तख्तावर गेले. मेरिटचा रेशो होता. म्हणूनच सबंध महाराष्ट्रात हीच दलकार आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी अस्मितेची धारदार तलवार, मराठी अस्मितेची धारदार तलवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान फक्त शरद पवार, फक्त शरद पवार. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, मराठी अस्मितेची ही तळपती तलवार, मराठी अस्मितेची ही तळपती तलवार. महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. मराठी अस्मितेची ही तळपती तलवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. महाराष्ट्राच्या 10 दिशातून हाच आवाज घुमतोय, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. उठा आज सारे, सळसळूया तुमचे रक्त, पेटून उठा आज सारे,
सर द्या तुमचे रक्त तुतारी घेऊन हाती जिंकू या राज्याचे तख्त करू वज्रमुख साहेबांसाठी एक वार मला सर्वांचा बुलंद आवाज येऊ दे महाराष्ट्राचा बुलंद आवाज जरा सर्वांची गगनभेदी घोषणा येऊ दे महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार शेवटचे 2 मिनिटं बोलतोय पण महत्वाचे आहेत एक एक सेकंद आहेत आमचे तरुण तडफदार उमेदवार राजेसाहेब देशमुख या ठिकाणी सर्वांना सांगेन या महाराष्ट्र सरकारमुळे अनागोंदी कारभारामुळे महागाई वाढली भ्रष्टाचार वाढलाय बेरोजगारी वाढलीये आणि कायदा सुव्यवस्था ढासळली आहे या अंधारात एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय एकच प्रकाशाचा दिवा आणि त्या प्रकाश दिव्याचं नाव आहे शरदचंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार तमाम महाराष्ट्राच्या 10 दिशातनं हीच दलकार येते अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे शेर शिवा पाहिजे या ठिकाणी विनंती करेन सर्वांना आपल्याकडे आपल्या सर्वांना राजेसाहेब देशमुखांसाठी येणारी 11 दिवस आहेत आमच्या साहेबांनी वयाची 70 वर्ष जीवाचं रान केलं महाराष्ट्रासाठी देशासाठी महिलांसाठी बांधवांसाठी त्यांच्या सुखासाठी 70 वर्ष कशाला म्हणतात आज आमच्या साहेबांसाठी बीड जिल्हा हा साहेबांचा हा महत्वाचा जिल्हा साहेबांसाठी जीवाचं रान करायचंय राजेसाहेब देशमुखांसाठी जीवाचं रान करायचंय आपण तयार आहात सर्वांनी आश्वासन द्या आपण तयार आहात रात्रीचा दिवस करा आणि राजे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती मी सर्वांना विनंती करेन आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ या परळी नगरीत साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आपली सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांच्या सन्मानासाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार एकदा घोषणा देत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद यानंतर कॉम्रेड अजयजी बुरांडे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील कॉम्रेड अजयजी बुरांडे आजच्या या परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय राजेसाहेब देशमुखजी यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे माननीय शरद पवार साहेब या जिल्ह्याचे खासदार सोनवणे साहेब महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे मित्र पक्षाचे सन्माननीय व्यासपीठ आणि या सभेसाठी उपस्थित असणारे या मतदारसंघातल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो पत्रकार मित्रांनो वेळेचा अवधी लक्षात घेता मी ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून या महाविकास आघाडीच्या घटक पक्षामधला मित्र पक्षामधला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देण्यासाठी आपल्या समोर उभा आहे आज पाठिंबा देत असताना याच गोष्टीची उकल मी आपल्या समोर करणार आहे की आज प्रामुख्याने या ठिकाणी बसलेले बहुसंख्य शेतकरी आणि शेतकऱ्यांशी संबंधित असणारे व्यापारी मित्र या सभेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मित्रांनो संबंध महाराष्ट्रामध्ये यामधल्या महासत्तेमधल्या महायुतीच्या सत्तेनं ज्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत ज्या प्रकारच्या घोषणेचा पाऊस पाडलेला आहे या घोषणेच्या पावसाचा दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बसलेला शेतकरी त्याचे चटके आज भोगतोय ज्या सोयाबीन खरेदी केंद्राची घोषणा मोठ्या थाटामध्ये कृषी मंत्री महोदयांनी केली ती कृषी केंद्र बीड जिल्ह्यामध्ये केवळ 4 सुरू झालेली आहेत या खरेदी केंद्रावरती आजपर्यंत केवळ 1000 क्विंटल सुद्धा सोयाबीन खरेदी केलं गेलं नाही आजही या खरेदी केंद्रांवरती लागणारा बारदाना सुद्धा या ठिकाणची शासन व्यवस्था उपलब्ध करू शकली नाही
एका बाजूला हमी गावाचं गाजर समोर करायचं, शेतकऱ्यासाठी प्रचंड आम्ही उपलब्धी केली अशा प्रकारच्या घोषणा करायच्या, परंतु या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. एवढंच नाही, या भागामध्ये पिकणारं सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भामध्ये सुद्धा आज या भागातला शेतकरी उत्पादन केलेला खर्च सुद्धा त्याचा निघत नाही. या भावाच्या परेशानीमध्ये आज या महाराष्ट्रातला या जिल्ह्यातला शेतकरी आहे. आणि म्हणून ही जी धोरणं या सरकारनं घेतलेली आहेत, जी शेतकरी विरोधी आहेत, जी विद्यार्थी विरोधी आहेत, बेरोजगारी वाढवणारी आहेत, या धोरणांच्या विरोधामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्रामधल्या 2 जागा या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पक्षाला सोडलेल्या आहेत. उर्वरित ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या पूर्ण क्षमतेने आणि ताकदीनं या ठिकाणी असणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या या घटक पक्षांच्या सरकारचा पाडाव करण्यासाठी सर्व शक्तीने आपल्या सोबत आहे. या सगळ्या प्रश्नावर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं काही खरं नाही, त्यावेळेस जेव्हा या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ज्या पद्धतीनं या सरकारचं जे लक्षात आलं की शेतकरी विरोधी निर्णय घेतले आणि लोकसभेला आपल्याला पराभव पत्करावा लागला, त्यानंतर या राज्यातल्या या भाजपच्या सरकारने जो भूमिका घेतलेली आहे, ही भूमिका खुश करण्यासाठी आहे, पण यांचं लबाडाचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नाही मित्रांनो. आणि म्हणून आता केवळ या जाती आणि धर्माच्या नावावर मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बांट लिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को. अरे तुम्ही या मताच्या साठी आमचे मंदिर बाटवले, वाटण्या केल्या, या मतासाठी आमची जमीन तुम्ही अदानी अंबानीला विक्री केली, या मतासाठी या फंडासाठी आम्ही आमचे बंदर, आमचे सागर, आमचा समुद्र सुद्धा तुम्ही वाटला. एवढ्यावर तुमचं थांबलं नाही, आता तुम्ही आमच्या महाराष्ट्राला जी संतांची परंपरा आहे त्या माणसांना सुद्धा बाटण्याचं काम करू लागलेलं आहे. आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारची घोषणा या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक घेऊन हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सगळ्यांना सोबत घेऊन कुठलाही मराठी आणि ओबीसी वाद उद्याच्या 20 तारखेला या मतदारसंघातला मतदार दाखवणार नाही. या मतदारातला मतदार आपली शेती वाचली पाहिजे, आपला शेतकरी वाचला पाहिजे. या मुद्द्यासाठी उद्याच्या 20 तारखेला राजेसाहेब देशमुख यांच्या समोरचं चिन्ह, तुतारी वाजवणारा माणसाच्या समोरचं बटन आपण दाबाल आणि प्रचंड मताने विजयी कराल, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती थोडक्यात बोलावं. यानंतर राजेश भैया देशमुख. परळी विधानसभा मतदारसंघाच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या श्रद्धेय नेत्या रजनीताई पाटील, या भागाचे खासदार सन्माननीय सोनवणेजी व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पुढारीगण, समोर उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, अतिशय महत्त्वाची निवडणूक ही परळी विधानसभेची लागलेली आहे. आणि आम्हा सर्वांचं नशीब असं चांगलं आहे की इथं राजेसाहेब देशमुख उमेदवार नसून स्वतः शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी उमेदवार आहेत, असं समजून आपल्याला भावी काळामध्ये या ठिकाणी मतदान करायचं आहे. कुणी कसल्याही वल्गना केल्या आणि कुणी कुठलाही म्हणला तरी शरदचंद्र पवार साहेबांनी राजेसाहेब देशमुखांना वरून जरी उमेदवारी दिली असली तर या परळीमध्ये हा राजेश देशमुख तुमच्यासाठी सदैव हात धरायला तयार आहे. आणि मी तुमची जबाबदारी परळीची या ठिकाणी या सर्व बाबतीमध्ये घेतो. आणि कुणीही या ठिकाणी भूल झापाला बळी पडू नका. आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं जे वातावरण आहे, आपल्याला परळीमध्ये सुखाने नांदायचं आहे का, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या संधीचा फायदा आपण निश्चितपणाने परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला स्वस्थ या ठिकाणी राहता येत नाही.
पवारसाहेब, आम्हाला या ठिकाणी परळीच्या लोकांची माफक अपेक्षा आहे. आम्ही जेवण करत असताना ताटामध्ये आमचं अन्न जे आहे त्याच्यामध्ये कुणी माती घालू नये. आमचं आम्ही कमवतोय, आमचं आम्ही खातोय आणि आमचं आम्हाला ते खाऊ द्या, एवढीच या ठिकाणी माफक अपेक्षा आम्हा परळीकरांना, या परळीतल्या पंचकुशीतल्या व्यापाऱ्यांना सुद्धा आहे. आणि म्हणून या परळी शहराच्या लोकांनी विचार केला पाहिजे की परळीमध्ये नागापूरचं तलाव असेल, थर्मल पॉवर स्टेशन असेल, हे काँग्रेसच्या काळामध्ये ह्या विकासाची कामं झालीत. मधल्या काळामध्ये जे काही सरकार आलं त्यांनी परळी आणि या परिसरासाठी काय केलं याचा शांत डोक्याने आपण विचार केला पाहिजे. कोणालाच विरोध म्हणजे विरोधाला विरोध आम्हाला करायचा नाही, पण या भागामध्ये परिवर्तन करून आपल्याला सुखी राहायचंय की नाही हा खरा प्रश्न या भागामध्ये आणि या परळी शहराच्या आणि परिसरामध्ये आहे. आणि म्हणून ही अशी सुवर्ण संधी आपल्या सर्वांना चालून आली आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे की नाही हा खरा प्रश्न आपल्याला आहे. एवढा भक्कम मोठा सपोर्ट शरदचंद्र पवार साहेबांच्या निमित्तानं आपल्या पाठीशी उभा आहे आणि या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी निश्चय करावा लागणार आहे. येत्या काळामध्ये, भावी काळामध्ये आपल्याला या ठिकाणी जर भविष्य घडवायचं असेल, साहेब मी आपल्याला सांगतो, या परिसरामध्ये शेतकऱ्यांना 24 तास लाईट सुद्धा मिळत नाही. काही भागामध्ये तर लोड शेडिंगची अशी परिस्थिती, रात्रीच लाईट मिळते, दिवसा अजिबात 2 घंटे सुद्धा लाईट मिळत नाही. शेतकऱ्यांनी काय करायचं? या ठिकाणी सोयाबीनचा हमी भाव डिक्लेअर करतात आणि तो सोयाबीनचा हमी भाव सुद्धा आम्हाला मिळत नाही. या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांच्या हाताला काम नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये सरकारी थर्मल पॉवर स्टेशन सोडलं आणि ते सुद्धा काँग्रेसच्या काळात झालेलं, तर या भागाचा कुठलाही विकास त्या प्रमाणात झाला नाही. फक्त साहेब आमची तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे, या परळी शहरातल्या लोकांसाठी आणि या परिसरातल्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करणे, शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या अडवून आपल्या आपल्या कार्यकर्त्याला देण्याची पद्धत या परळीमध्ये आहे. सर्वे शाम शेतकऱ्याला योजना या ठिकाणी मिळू दिली जात नाही. या सर्व योजनेतून बाहेर काढण्यासाठी आपण आमच्या पाठीशी उभा राहिलात. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने आपले धन्यवाद मानतो आणि सर्वांना एकच सांगतो की शरद पवार साहेब स्वतः उमेदवार आहेत आणि या भागामध्ये तुम्हाला परिवर्तन घडवायचं असेल तर या संधीशिवाय दुसरी मोठी संधी याच्या पुढेही कधी मिळणार नाही आणि मागही कधी मिळाली नाही. आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाहीत साहेब. आम्ही आपल्याकडे आलोत, ओबीसी समाजाला, धनगर समाजाला या ठिकाणी उमेदवारी द्या म्हणून आम्ही आपल्याला सांगितलं. ओबीसी समाजातून या ठिकाणी धनगर समाज कित्येक वर्षापासून वंचित आहे आणि धनगर समाजाच्या लोकांनी सांगितलं की त्या ठिकाणी जर ओबीसी द्यायचे नसतील तर मराठा समाजातल्या परळीमध्ये राहणाऱ्या लोकांना उमेदवारी द्या. अशा पद्धतीची आम्ही मागणी आपल्या ठिकाणी केली. म्हणून या ठिकाणी जाती जातीमध्ये विष पेरलं चाललंय आणि सांगतात की विशिष्ट जातीला आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ नका, अशा पद्धतीची शिफारस आम्ही आपल्याला केली. अशाही पद्धतीचं बोललं चाललंय. परंतु आमच्या घराणी गेल्या अनेक वर्षापासून साहेब मी तुम्हाला मुंबईलाही सांगतो आणि या ठिकाणी लोकांनाही सांगू इच्छितो, अण्णाभाऊ गित्ते असतील, रघुनाथराव मुंडे साहेब असतील, पंडितराव दौंड साहेब असतील, यांना आम्ही आमच्या जीवाचं रान करून या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्ही दिली आणि काँग्रेसनी पंडितराव दौंड साहेबाला या ठिकाणी मंत्री प्रथम केलं. कुणी डेप्टी सीएम होण्याच्या आधी सुद्धा दौंड साहेब या ठिकाणी मंत्री काँग्रेसने केले. आणि म्हणून आम्हाला हक्क नाही आमच्या गोष्टी मागायचा, आम्हाला प्रतिनिधित्व मागायचा हक्क नाही. अरे आम्हाला मिळेल नाही तर नाही मिळेल, परंतु वेगळ्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी होतंय साहेब. फार लांबलचक बोलण्याची गरज नाही, आम्हाला प्रचारामध्ये ह्या गोष्टी बोलता येतील. आपण सर्वजण या ठिकाणी पवार साहेबाचं ऐकायला या ठिकाणी थांबलोय, म्हणून मी माझं लांबलचक झालेलं भाषण या ठिकाणी थांबवतो आणि या ठिकाणी परिवर्तन आपण सर्वांनी करावं. शरदचंद्र पवार साहेब स्वतः उमेदवार आहेत असं गृहीत धरून आपण करावं. आम्ही सर्वजण आपल्या अडीअडचणीला या ठिकाणी उपलब्ध आहेत. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर इंदोर संस्थानचे होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष यांना मी वंदन करतो. मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा आणि विशेष करून ज्यांच्या नावामध्येच राजेसाहेब आहेत ते आपले परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीयगण, आपल्या सर्वांना वंदन, नमस्कार.
आज आपल्या समोर इथं बोलत असताना मी फार वेळ घेणार नाहीये. अगदी थोडक्यात मला आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या सांगायच्या आहेत. निवडणुकीकडे पाहत असताना आज आपल्या सर्व नागरिकांची फार निराशा झालेली. आपण म्हणतो काय ही निवडणूक, लक्षच नको द्यायला ह्याच्याकडे. पण मित्रांनो, आता हे करण्याची वेळ नाहीये. ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी, या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे ही निवडणूक तुम्ही हातात घेतली पाहिजे. मागच्या 10 वर्षामध्ये या भाजप आणि महायुतीच्या सरकारने आपल्याला रोजगार देतो म्हणाले, मिळाला का रोजगार? आपल्याला आरक्षण देतो म्हणाले, मिळालं का आपल्याला आरक्षण? या लोकांनी आपल्याला सांगितलं की आपल्या खात्यावर 15-15 लाख रुपये येतील. आले का हे 15 लाख रुपये? या लोकांनी आपल्याला सांगितलं शेतकऱ्यांना आम्ही हमी भाव देऊ, पण हमी भाव दिला गेला नाही. आज शेतीची अवस्था काय आहे? मला तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांना विचारायचं आहे की तुम्ही गेली अनेक वर्ष कृषी मंत्री होता. अनेक शेतकऱ्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आत्महत्या केल्या. किती शेतकऱ्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांची भेट घेतली? 2014च्या आधी सोयाबीनचा भाव काय होता? आज सोयाबीनचा भाव काय आहे? तुमच्या मतदारसंघातल्या आमदाराला कृषी मंत्री केला, त्यांनी या शेतीच्या प्रश्नावर काय काम केलं? तुमच्या भागामधल्या तरुणांना रोजगार मिळाला का? 3 साखर कारखाने यांच्याकडे आहेत, एक सुद्धा साखर कारखाना यांनी नीट चालवला नाही. इथल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम तुमच्या या आमदाराने केलेलं आहे. महायुती सरकारने पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देतो असं सांगितलं होतं. काय झालं या आरक्षणाचं? जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत 1000 कोटी आम्ही तुम्हाला देऊ अशी घोषणा केली होती. 1000 कोटी सोडा, 1 रुपयाचा सुद्धा निधी मिळालेला नाही. 5 वर्ष धनगर समाजाला शेळी मेंढी महामंडळ दिलं नाही, आणि आता निवडणुकीच्या तोंडावर महामंडळाची घोषणा करून समाजाची दिशाभूल करण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. त्यामुळे आता आपण इथं कुठेतरी जागा होण्याची गरज आहे. आपले हे सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये निवडून द्यायचं आहे. कारण या भाजपच्या सरकारनं जाती जातीमध्ये भांडणं लावली. हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे. इथं नेहमीच आपण सगळेजण एकोप्यानं राहिलो, आणि म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर येत्या काळामध्ये आपण महाविकास आघाडीचं सरकार निवडून दिलं तर आपल्याला काय मिळणार आहे? महाविकास आघाडीचं जे घोषणापत्र आता आलेलं आहे ते सांगतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आम्ही 3000 रुपये देऊ. कृषी समृद्धी योजनेची आपण पंचसूत्री सांगितलेली आहे. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी हे महाविकास आघाडीचं सरकार येत्या काळामध्ये देणार आहे. युवकांना रोजगार, जवळजवळ 4000 रुपयाचा भत्ता जे बेरोजगार युवक आहेत त्यांना आपण द्यायचं इथं म्हटलेलं आहे. प्रत्येक कुटुंबाला 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा येतं हे महाविकास आघाडीचं सरकार आपलं देणार आहे. समाजामध्ये जे भांडणं निर्माण केली गेली आरक्षणासाठी त्याचं मूळ कारण होतं जातनिहाय जनगणना. आणि ही जातनिहाय जनगणना जर झाली तर आपल्या सगळ्यांना आपल्या हक्काचं, आपल्या मागणीचं जे आरक्षण आहे ते मिळू शकेल. म्हणून महाविकास आघाडीचा वचननामा सांगतो की आम्ही सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू. आणि हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड मताने आपला महाविकास आघाडीचा उमेदवार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये उभे राहिलेले सगळे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. तुमच्या आत्ताच्या आमदाराला काय कमी केलं होतं? साहेबांनी त्यांना मंत्री केलं, अनेकदा आमदार केलं, शून्यातून उंचावर नेऊन ठेवलं. पण शेवटी सत्तेच्या पुढं, पैशाचा पुढं हा आमदार झुकला आणि साहेबांसारख्या माणसाला सोडून तो निघून गेला. ज्यांनी घडवलं त्याचीच ज्याला किंमत नसेल तर तुमच्यासारख्या सामान्य जनतेची ते काय किंमत करतील? त्यामुळं तुम्ही सगळेजण सुजाण आहात.
कुणाला मतदान करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि साहेब ज्याला सांगतील त्या उमेदवाराला मतदान करा. दुसरी एक शेवटची महत्वाची गोष्ट आहे, या महायुतीच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ह्यांना माहिती आहे की आपला पराजय होणार आहे आणि म्हणून यांनी काय केलंय तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाचे डमी उमेदवार 3-3, 4-4 उभे केलेले आहेत. त्यामुळं ज्या दिवशी तुम्ही मतदानाला जाल त्या दिवशी नुसतं उमेदवाराचं नाव बघून बटन दाबू नका, उमेदवाराचं नाव वाचा, राजेसाहेब देशमुख, त्याच्या नावापुढील चिन्ह बघा, तुतारी वाजवणारा माणूस, आणि या दोन्हीची खात्री केल्यानंतर, चिन्हाची आणि नावाची खात्री केल्यानंतर मगच त्याच्या नावासमोरील बटन दाबून, तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबून राजेसाहेब देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि खऱ्या अर्थानं सन्मानाचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणा, ही विनंती मी आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले उमेदवार राजेसाहेब भाऊ देशमुख. एकदा जोरदार टाळ्या आपल्या उमेदवारासाठी. परळी विधानसभेच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले देशाचा स्वाभिमान आणि आमचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय खासदार रजनीताई, आदरणीय फौजिया खान, आदरणीय बजरंग बाप्पा, आमचे भूषण महाराज, आमचे राजेश देशमुख, सर्व गोरे साहेब, सर्व स्टेजवर बुरांडे साहेब, गुट्टेताई, या ठिकाणी आमचे महाराज, आमचे वाघमोडे साहेब, सर्व या ठिकाणी स्टेजवर बसलेले दिग्गज आणि मुचंद भाऊ, सर्व दिग्गज, राजेशजी, आपलं राजेश फड आणि सर्व समोर बसलेल्या माझ्या या विराट सभेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या 72 मतदार बंधू आणि भगिनींनो, मित्रहो, ही सभा तशी समोरच्या माणसाला धडकी बसवणारी सभा आहे. एवढे मी साहेबांना सांगू इच्छितो, एवढ्या मोठ्या प्रमाणात का लोक गोळा झालेत. 2019ला आपण ज्या उमेदवाराला निवडून दिलं त्या उमेदवारानं या परळीची झोप उडवली साहेब. कुठलाही सर्वसामान्य माणसाचं या ठिकाणी सरकार ठेवलं नाही. या ठिकाणी आम्ही जगत असताना आम्ही परवा सांगितलं की 2020ला ही माननीय मंत्री महोदय निवडून आले, त्याच्यानंतर त्यांनी बजाज अलायन्स कंपनी विम्यासाठी या जिल्ह्यामध्ये आणली आणि 2020ला बीड जिल्ह्याला 13,500 रुपये हेक्टर प्रमाणे आम्हाला विमा मंजूर झाला, पण त्याचं वाटप झालं नाही साहेब. कुणीही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही. परवा 2023ला आम्हाला 25% अग्रिम द्यायचं म्हणून घोषित केलं. या ठिकाणी 70% लोकांना अग्रिम विमा सुद्धा मिळाला नाही, अनुदान मिळालं नाही, कुठलंही वाटप होत नाही. कृषी मंत्री असून सुद्धा कुठलंही या बीड जिल्ह्याला अनुदान देण्याचं काम या कृषी मंत्र्याकडून होत नसल्यामुळं अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी त्यांचं काम आहे. ही परळीकर अतिशय म्हणजे परेशान झाले सर्व लोक साहेब. सर्वसामान्य माणूस अतिशय मोकळा श्वास घेऊ शकत नाही. प्रत्येक माणसाचा गुदमरलेला श्वास आहे. इथं व्यापार बरोबर करता येत नाही, व्यापाराला नीट सहज जगता येत नाही, त्याचा व्यापार खुल्या मनानं करता येत नाही. सर्वसामान्य माणसाला, नागरिकाला अतिशय जीव मुठीत धरून राहावं लागतं. जो गुन्हा नसल ते खोटे गुन्हे दाखल करायचं काम या परळीत वारंवार होत आहे. हे थांबला पाहिजे साहेब. आम्ही या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो, या ठिकाणी व्यापाऱ्याच्या असंख्य एजन्स्या समोरच्या नेत्यांनी काढून घेतल्यात. उद्याच्या काळात रायसाहेब देशमुख निवडून आल्यावर कुणाचीही एजन्सी काढून घेणार नाही, कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही, कुणावरही खोटे गुन्हे होणार नाहीत, कुणालाही उद्ध्वस्त केलं जाणार नाही. आणि या परळी शहरामध्ये कायद्याचं राज्य आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार. म्हणून आदरणीय साहेबांचाही अधिकार आहे. साहेबांनी सांगितलं 10 वर्ष झालं माझी चूक झाली, एक चुकीच्या माणसाला मी दिलं आणि त्याच्यामुळं या मतदारसंघाचा 10 वर्ष विकास थांबलेला आहे. यावेळेला 100% बदल करा. इथून पुढच्या काळात 5 वर्ष 100% विकास जोरदार केल्याशिवाय साहेबांचं सही सांगितलेलं आहे. आपण सर्वांना विनंती करतो, उद्याचा काळ महत्वाचा आहे. पालकमंत्री नेहमीच म्हणायचे ते सुरुवातीला असताना,
कुणाचाही नाद करायचा, पण शरद पवारचा नाद करायचा नाही. मंत्री महोदय, तुम्ही आता पवार साहेबांचा नादच केलाय तर तुम्हाला आता हवाला दिल्याशिवाय ही पवार साहेब थांबणार नाहीत आणि या परळीची जनता ही थांबणार नाही साहेब. अतिशय खडेकोटपणे सर्वसामान्य माणूस आपल्या सोबत आहे साहेब. या महाविकास आघाडी सोबत प्रचंड मोठी महागाई वाढली. आपण कृषी मंत्री असताना या ठिकाणी आम्ही 12,000, 11,000, 10,000 आम्ही सोयाबीनचा भाव घेतला. पण आज सोयाबीन 3700 रुपये, 3800 रुपये मिळालाय. सर्वसामान्य शेतकरी परेशान आहे. विमा नाही, भाव नाही, प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे. आणि तरुण सुशिक्षित बेरोजगारला कुठलाही काम नाही, धंदा नाही, काही नाही, फक्त अराजकता आहे का अराजकता आहे. कुठलाही शासन नाही. या ठिकाणी सगळे खातच त्यांचं आहे. फक्त अराजकतानं राज्य चालत नसतं. लोकांवर प्रेमानंच राज्य करावं लागतं. म्हणून या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला तुतारी पुढचं बटन दाबा आणि विधानसभेला माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलाला विजयी करा. कायद्याचं राज्य या शहरामध्ये, विकासाचं राज्य या शहरामध्ये आपण आणू. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तुझं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद भाऊ. यानंतर खासदार माननीय फौजिया खान मॅडम, राष्ट्रीय अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. आमचे नेते, आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, खासदार रजनीताई पाटील, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि माझ्या भगिनींनो व बंधूंनो, आज आपण खूप मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित आहेत. आम्ही अनेक प्रचार सभामध्ये जात आहोत आणि असं दिसतोय की आता महाराष्ट्र आपला हक्क मागतोय. महाराष्ट्र संतापलेला दिसतोय. महाराष्ट्र आता परिवर्तनकडे बघतोय. आणि आता इथे देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपला हक्क आपल्याला पाहिजे आहे. आणि आपला हक्क काय? फक्त आम्ही जे रोज मजदुरी करतो, आम्ही जे कमावतो ते आम्हाला शांतपणे खाऊ द्या, तेवढीच आपली अपेक्षा आहे. तो पण होत नाही. जर आपल्याला हक्क मिळाला नाही तर निराशा येते आणि मग आपण एखादा असा पाऊल उचलतो की कधीही परत येऊ शकत नाही. शेतकऱ्यांना त्याचा हक्क मिळत नसल्यामुळे हे कृषी मंत्रीचा जिल्हा आहे, कृषी मंत्र्यांचा जिल्हा आहे. शेतकऱ्यांना जर हक्क मिळाला, शासनाचे धोरण चांगले राहिले, शेतकऱ्याला भाव मिळाला तर तो आत्महत्या कशाला करतील. पण शेतकरी आत्महत्या करतो आणि सगळ्यात जास्त आत्महत्या मागच्या 6 महिन्यामध्ये हे बीड जिल्ह्यात झालेले आहे, कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात झालेले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्यासाठी जर चांगलं धोरण केलं, त्यांच्यासाठी जर परीक्षेमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ देऊ असं केलं शासनाने, तर विद्यार्थी कशाला आत्महत्या करतील. आज विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, बेरोजगार आत्महत्या करत आहेत. आज आरक्षणासाठी युवक आत्महत्या करत आहेत, शिक्षक आत्महत्या करत आहेत. कशासाठी? की शासन कमी पडतो आणि शासन सगळ्यांना त्यांचा हक्क देत नाहीये. मागे महिलांच्या बाबतीत काल इलेक्शन कमिशनने सांगितलं की महिलांच्या बाबतीत अपमानास्पद कोणी बोलू नये. मी त्याचं स्वागत करते, अपमानास्पद बोलू नये. पण महिलांना त्यांचा हक्क कधी मिळणार? त्यांचा हक्क सुरक्षितते आहे. महिलांना जर सुरक्षा मिळाली नाही, आपल्या राज्यामध्ये 64,000 मुली व महिला गायब झालेल्या आहे, मिसिंग. कुठे आहे माहीत नाही. महिलांवर बलात्कार होत आहेत. लहान लहान मुलींना, 5-5 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहेत. महिलांवर जे अत्याचार आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. हे सगळी परिस्थिती बघितली
आणि आपला अधिकार आपल्याला मिळाला नाही तर निश्चितपणे आपल्याला बदल पाहिजेच आहे. आणि पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगला पर्याय आपल्या समोर ठेवलेला आहे. हे पर्याय असा आहे की जे पुरोगामी आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारी आघाडी आहे आणि आपल्याला एक स्थिर आणि चांगली सरकार देऊ शकते. म्हणून मी विनंती करते की आपण सगळ्यांनी पवार साहेबांनी दिलेला उमेदवार यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करावा एवढीच विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर आदरणीय खासदार रजनीताई पाटील या आपल्याला मनोगत व्यक्त करतील. आजच्या या प्रचार सभेचे सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, ज्यांच्या प्रचारासाठी आपण सर्व इथे जमलेलो आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेबजी देशमुख, माननीय खासदार बजरंगजी सोनवणे, जीवनरावजी गोरे, इंडियन नॅशनल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे, राजेश देशमुखजी, सर्व बांधवांना विनंती, काही झालेलं नाही. प्रवेश करण्यासाठीचे बांधव तिकडून यायलेत, त्यामुळे कुणी जागेवर उठू नका, आपल्या जागेवर बसा. आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारे बांधव काही पदाधिकारी तिकडून येत आहेत, त्यामुळे कुणीही तिकडे बघू नये, इकडे बघा. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मंच आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न या निवडणुकीमध्ये तयार झालेला आहे. ते अस्तित्व आपण टिकवायचं की नाही हा आपल्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडीची 6 नोव्हेंबरला मुंबईला सभा झाली आणि त्या सभेमध्ये आमचे आदरणीय नेते राहुल गांधीजी होते, खरगे साहेब होते, शरद पवार साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब होते आणि आम्ही पंचसूत्री डिक्लेअर केली. पंचसूत्री, त्या पंचसूत्रीमध्ये आम्ही 5 प्रमुख योजना आमच्या जाहीर केलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये महिलांना, विशेष करून माझ्या भगिनी इथे 50%हून अधिक बसलेल्या आहेत, त्यांना मला सांगावंसं वाटतं की तुम्हाला केवळ एक झुंजुरा दाखवत आहेत, खुळखुळा दाखवत आहेत की तुम्हाला 1500 रुपये आम्ही देतोय म्हणून. परंतु आमचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर 3000 रुपये महिना आमच्या प्रत्येक भगिनीच्या खात्यावर जाणार आहे. आजचं जे युतीचं सरकार आहे ते तुम्हाला 1500 रुपये देत आहे, परंतु तुमच्या खिशातून, तुमच्या म्हणजे लाडक्या बहिणीला 1500 रुपये, पण दोडक्या दाजीच्या खिशातून पैसे काढून घेते. कसे पैसे काढून घेते तर आमचा सोयाबीनचा भाव आता सांगितलं गेलं, जो काँग्रेसच्या काळामध्ये, आघाडीच्या काळामध्ये 7,000 रुपयापर्यंत गेला होता, तो आता 3879 रुपये झालेला आहे. सोयाबीन कमी किमतीमध्ये खरेदी करून त्यातनं तुमच्या नवऱ्याच्या खिशातनं पैसे काढायचे आणि बायकोला 1500 रुपये द्यायचे, असा यांचा उद्योग चाललेला आहे. त्यामुळे त्यांचा कावा आपण ओळखला पाहिजे. आमच्या या भगिनी आहेत, त्यांना कुठेही महाराष्ट्रामध्ये जायला आमचं सरकार आलं तर महिन्याला, प्रत्येक दिवसाला मुफ्त म्हणजे फ्री ट्रॅव्हल आम्ही देणार आहोत, हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आमच्या कुटुंबाचं एकदा संकट आलं, कुणी आजारी पडलं तर आमच्याकडे विमा नसतो, 25 लाख रुपये विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीने घेतलेला आहे. आज आपण सर्वजण दुष्काळी भागामधले आहोत. कृषी समृद्धी योजना म्हणून आमचा तिसरा घटक आहे, तिसरा पैलू आहे आणि त्याच्यामध्ये 3 लाखापर्यंतचे कर्जमाफी ही आमच्या
शेतकरी बांधवांना करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे जर ते कर्ज वेळेवर फेडलं तर 50,000 रुपयाचं त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. युवकांना एक वचन दिलेलं आहे आणि त्या वचनाद्वारे बेरोजगार युवकाला बेरोजगारी भत्ता 4,000 रुपये दिला जाणार आहे. बेरोजगारी राहणारच नाही याची काळजी घेतली जाणार, कारण अनेक उद्योगधंदे या ठिकाणी आणले जाणार, हे या ठिकाणी आश्वासन आम्ही देतोय. आणि सगळ्यात महत्वाचा आणि जो आमचे लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हृदयातला मुद्दा आहे तो म्हणजे जातीवार जनगणना. जातीवार जनगणना केली जाईल और जिसकी जितनी भागीदारी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी, हे जे वचन आहे त्याप्रमाणे जेवढा आमच्या प्रत्येक जातीचा इथे हिस्सा आहे त्याप्रमाणे त्यांना इथे हिस्सा दिला जाणार. अशा ठिकाणी अशा प्रकारचं समानतेचं सुद्धा 5वं पैलू आम्ही घेतलेला आहे. आपल्याला मला या ठिकाणी एकच मुद्दा शेवटचा सांगायचा आहे की ज्या पद्धतीने एक वेगळं वातावरण या ठिकाणी केलं जात आहे आणि समाजामध्ये दुही पडण्याचं काम केलं जात आहे. या देशाला एक ठेवण्यासाठी या देशामध्ये महात्मा गांधींनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. आपल्याला आठवत असेल की ज्याला देशाला स्वातंत्र्य मिळत होतं आपण सगळे स्वातंत्र्य साजरा करत होतो परंतु नौखालीमध्ये महात्मा गांधी मात्र या देशामध्ये विभाजन झालंय, आमच्या मुस्लिम आणि हिंदू भाईमध्ये एकत्र राहिले पाहिजेत ह्याच्यासाठी प्रयत्न करत होते. ह्याच्यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं. इंदिरा गांधींनी या देशाचं तुकडे होऊ नयेत म्हणून प्रयत्न केला आणि पंजाबी आमच्या बांधवांना बाजूला होऊन दिलं नाही. त्याच इंदिरा गांधींना त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या घालून मारल्या, त्यांच्या देहाची चाळणी केली आणि त्यानंतर राजीव गांधींना सुद्धा याच देशामध्ये मारण्यामध्ये आलं, हा देश एकत्र ठेवत असताना. अशी एकाहून एक परंपरा या देशामध्ये या काँग्रेस पक्षांनी आणि या सर्व पुरोगामी पक्षांनी देशाला एकत्र ठेवण्यासाठी केले. परंतु हे लोक मात्र काय म्हणतात की एक है तो सेफ है, एक है तो सेफ है. अर्थ काय म्हणजे सर्व देशामध्ये तुम्ही जातीवाद प्रकार पाहतो. आमचं असं म्हणणं आहे की अगर वो कहेंगे कि एक है तो सेफ है, हम कहेंगे हम सब एक है. चाहे वो हिंदू हो, चाहे वो मुस्लिम हो, चाहे वो ईसाई हो, चाहे कोई भी कास्ट का हो, हम सब एक है और इसलिए हम सेफ है. कारण एक गुलदस्त्याप्रमाणे आमच्या देशामध्ये सगळी लोक एकत्र राहिलेली आहेत. आज ही निवडणूक जी आहे ते तुमच्या आमच्या दृष्टीने फार महत्वाची याच्यासाठी आहे कारण महाराष्ट्राची निवडणूक हे दिशादर्शक होणार आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जिंकलात की देशामधलं सुद्धा सरकार थांबणार नाही. साहेबांना कल्पना आहे की देशामधलं सरकार सुद्धा 2 कुबड्यांवर उभं आहे आणि ते कुबड्या निघून जातील आणि परत एकदा या देशामध्ये एक चांगलं राज्य स्थापन करण्याची संधी आपल्याला मिळेल. आदरणीय पवार साहेब, आपल्याला सर्व मानणारी लोक या जिल्ह्यामधली आहेत आणि आपल्याला मानत असताना आपण या सगळ्यांना एकत्र घेऊन गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती आपण कराल ही आम्हाला अपेक्षा आहे. आज आमचा राजेसाहेब देशमुख उभे आहेत. एका अतिशय सर्वसामान्य घरात, एका शिक्षकाच्या घरात जन्माला आलेला मुलगा आहे आणि गरिबी काय असते याची जाणीव त्यांना आहे. ज्यावेळेला ते आमच्याबरोबर अध्यक्ष म्हणून काम करत होते गेले 10 वर्ष, त्यावेळेला त्यांनी या जिल्ह्यामध्ये एक गाव सोडून त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळा पक्ष बांधण्याचं काम केलेलं आहे. राजेसाहेब, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि या ठिकाणी मला बोलता आलं म्हणून आपले सर्वांचे आभार आणि आपण सर्वांनी आशीर्वाद आमच्या राजेसाहेब देशमुखांना द्यावेत एवढी विनंती करतो. यानंतर काही प्रवेश या ठिकाणी होणार आहेत. भाजपा किसान सेलचे प्रदेश सचिव उत्तमदादा माने हे त्यांच्या सर्व सहकार्यासह या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. यानंतर उत्तमदादा माने हे आपलं मनोगत व्यक्त करतील. परळी विधानसभेचे उमेदवार राजेसाहेबजी देशमुख, या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आणि सर्व मान्यवर स्टेज मित्रांनो, मी 25 वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि या परळी मतदारसंघातली दहशतवाद, दादागिरी ही सहन होत नसल्यामुळं नाविलाजानं पंकजा मुंडेताईशी 2019 मध्ये प्रवेश केला. दगडापेक्षा विटकर मऊ या दृष्टिकोनातून मी प्रवेश केला, परंतु त्याच्यानंतर 4 वर्षानंतर ते सुद्धा खणकर दगडच मला दिसला आणि गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे जनतेमध्ये शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये काम करू दिलं नसल्यामुळं मी आज
शरद पवार साहेब या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहे. मित्रांनो, या परळीची अवस्था सर्व नेत्यांनी सांगितलेली. या परळीमध्ये ज्या पतसंस्था चांगल्या पद्धतीने चालत होत्या पवार साहेब, त्या पतसंस्था सुद्धा संपविण्याचं काम या आपल्या कृषी मंत्र्याने केलेलं आहे, यांच्या बगल बच्चांनी केलेलं आहे. आज त्यापैकी 6 ठेवीदारांनी आत्महत्या केल्यात. कित्येक ठेवीदाराचा कष्टाचा पैसा त्या पतसंस्थेत अडकलाय. याला सर्वोच्च जबाबदार जर कोण असेल तर या ठिकाणचा कृषी मंत्री जबाबदार आहे. बोलण्यासारखं खूप आहे. शरद पवार साहेबाला जायचं आहे. मी एवढंच विनंती करतो की या लुटारूंना हद्दपार करा, हेच मी या प्रसंगी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पोखरीचे उपसरपंच दौलतराव निकम हेही प्रवेश करत आहेत. तसेच सुगाव येथील काही मुस्लिम बांधव या ठिकाणी जाहीर प्रवेश करत आहेत. यानंतर या प्रवेशानंतर झालं ना, या प्रवेशानंतर आपले दबंग खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे हे या ठिकाणी आज आपल्या सर्वांना विनंती आहे, खाली बसून घ्या. साहेबाचं आणखी बोलणं राहिलेले खाली बसून घ्या प्लीज. आज आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या प्रचारात तुमचं आमचं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्यसभेच्या सदस्य आदरणीय रजनीताई, आदरणीय आमच्या भगिनी फौजिया खानताई, तुमच्या आमचे सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय राजेसाहेबजी देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असणारे होळकरजी महाराज, सर्व सन्मान्य व्यासपीठ. आज आपल्याला या परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या प्रचारात जी विराट सभा होती, या सभेला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व नेतेगण, या परळीच्या मातीमध्ये आदरणीय पवार साहेबाला मानणारा वर्ग भरपूर काही आहे. आदरणीय साहेबांनी या परळीसाठी काय काय दिलं याचा जर उल्लेख करायचा झाला तर परळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय साहेबाच्या काळात इरिगेशनचे डॅम झाले. एवढंच नाही तर थर्मल पॉवर स्टेशन सुद्धा आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सीएम असताना झालं गेलं. आदरणीय साहेबांनी या मतदारसंघावर खूप काही प्रेम केलं. आदरणीय साहेबांच्या माध्यमातूनच या परळीमध्ये जे आमदार तुम्ही दिला त्या आमदाराला आदरणीय साहेबांनी पालकमंत्री मंत्री करायचं काम सुद्धा आदरणीय साहेबांनी केलं. त्यामुळे या साहेबांचं परळीवर आणि बीड जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. सर्वांच्या ताकदीवर, तुमच्या सर्वांच्या मताच्या जीवावर बीड जिल्ह्यातल्या जनतेनं इतिहास घडवला आणि माझ्यासारख्या एका सर्वसाधारण घराण्यातून जन्म झालेल्या मुलाला या बीड जिल्ह्याचा खासदार करायचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करून इतिहास घडवला. या परळीमध्ये साहेब लोकांना मोकळा श्वास घेता येत नाही. परळीमध्ये दादागिरी, बोगसगिरी, दंडमशाही, परळीमध्ये लोकांना श्वास सुद्धा घेता येईना. परळीमध्ये स्वतःच्या प्रॉपर्ट्या स्वतःला सुद्धा सांभाळता येत नाहीत, अशा परिस्थिती परळीमध्ये आहे. या परळीच्या मातेमध्ये कला करायला खूप कलाकार आहेत साहेब, पण काम करणारे तुमचं आमचा सर्वांचा लाडकर नेतृत्व आदरणीय पवार साहेबांनी या मतदारसंघाला उमेदवार म्हणून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली. ज्या निष्ठेनं, ज्या एकनिष्ठतेनं आणि लोकसभेच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं प्रतिष्ठा पणाला लावून लोकसभेचं सीट निवडून आणण्यासाठी काम केलं, असे सर्व या बीड जिल्ह्यातले उमेदवार आदरणीय पवार साहेबांनी दिलेले आहेत. या ग्रामीण भागाचा पवार साहेबांची एवढा नाळ जुळलेली आहे. आदरणीय पवार साहेबाला मानणारा हा जिल्हा आहे. आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये बहुतांशी नेते घडवले गेले. या नेत्यांना ताकद द्यायचं काम, या जिल्ह्याला न्याय द्यायचं काम आदरणीय साहेबांनी केलंय. या सर्व मातीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून जे जे घडलं ते तुम्हाला सर्वांना माहित आहे. महाविकास आघाडीचं सरकार मागच्या 2 वर्षात आलं, त्यावेळेस सुद्धा इथं पालकमंत्री मंत्रीपद साहेबांनी दिलं. साहेबांनी इथं विरोधी पक्ष नेतेपद दिलं.
पण हे सर्व नेते आदरणीय साहेबांनी एवढी ताकद दिली असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना सोडून जायचं पाप ह्यांनी केलं. आदरणीय साहेबाला धोका देऊन ते दुसरीकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे आदरणीय साहेब, मी तुम्हाला एक सांगणार आहे की ज्या दिवशी या बीड जिल्ह्याच्या जनतेनं मला खासदार म्हणून निवडून दिलं तेव्हापासून परळीच्या ज्या घटना घडतायत, त्या लोकसभेला ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, त्यांच्यावर खोटे फौजदारी गुन्हे दाखल केले जातात, त्यांना दंडमशाही केली जाते. परळीमध्ये कुठंही न्याय आणि सुव्यवस्था राहिली नाही. या परळीच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा मी आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की बाबा हो, सरकार येत असतात जात असतात, पण तुम्ही तुमची ताकद सुद्धा पारदर्शक कारभार करण्यासाठी वापरा. आणि परळीच्या सर्व जनतेला सुद्धा सांगतो की भयभीत वातावरणात तुम्ही काम करायचं नाही. तुम्ही सर्वांनी अगदी मुक्त व्यासपीठात काम करायचंय. आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत बरेच जणांची इच्छा होती की आम्हाला उमेदवारी मिळावी. त्याच्यास आमचे सुनील भाऊ गुट्टे असतील, राजेश फड असतील, आमचे अप्पा असतील, प्रभाकरजी वाघमोडे असतील, आणखी बरेच जण आहेत. ते सर्वजण आता आपल्या सोबत व्यासपीठावर आहेत. ते सर्वजण आपल्या उमेदवाराचं काम करणार आहेत. त्याच्यामुळे कुणी काय बोलायची गरज नाही, कुणी काय म्हणायची गरज नाहीये. ज्या ज्या लोकांना उमेदवारी पाहिजे होते त्यांनी सांगितलं की आम्हाला उमेदवारी नाही मिळली तरी चालेल, पण आम्ही आमच्या उमेदवाराला निवडून आणू आणि इथला जो उमेदवार आहे ह्यांना पराजित करू. साहेब, आम्ही पालकमंत्र्याचं नक्की ऐकतो. पालकमंत्र्याचा एक नारा होता, बीड जिल्हा आम्ही भाजप मुक्त करू, कमळ मुक्त करू. आणि कमळ मुक्त करायचं काम या पालकमंत्र्यांनी नक्कीच बीड जिल्ह्याला कमळ मुक्त केलंय. आमच्या केज तालुक्याला एक केज विधानसभेला दिलंय, ती आमची केजची जनता तिथलं सुद्धा कमळाच्या पाकळ्या सगळ्या संपून टाकल आणि तिथं आपली तुतारेच वाजणार आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. साहेब, बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा तुमच्या विचाराच्या तुम्हाला मानणाऱ्याच येणार आहेत. त्याच्यामुळे कुठे काळजी करायची गरज नाही. बीड जिल्ह्यातील ही परळीची जागा उगाच म्हणलं जाते मला चक्रव्यूह केलंय, मला चक्रव्यूहात अडकवलंय. कशाचं चक्रव्यूह आहे? तुम्ही तुमचं चक्रव्यूह स्वतःच म्हणताय. लोकसभेला म्हणत होतात की जात, आता म्हणतात चक्रव्यूह. काही नाही, स्वतःचं निरेटिव्ह पसरवायचं आणि मतं घ्यायचं. ही जी तुमची पद्धत आहे ती लोकांना नक्की माहित आहे. तुम्ही किती खोटं बोलतात, किती इमोशनल करतात. इमोशनल ड्रामे चालणार नाहीत. आता इथं काम दाखवावं लागेल आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर इथं काम करणारे सर्व लोक. साहेब, एवढी विराट सभा होती, याचा अर्थ खूप काही लोकांचं प्रेम आहे. मला पण खूप काही बोलायचं साहेब, पण आपल्याला वेळ आहे. त्याच्यामुळे आता नंतर मी एकटा येऊन कधी बोलेल. पण तुम्ही आलात आणि या उमेदवाराला तुम्ही आशीर्वाद दिला. तुम्ही आलात की साहेब विजय झालाच. या परळीची ख्याती आहे. आदरणीय साहेब आल्याच्या नंतर विजय होतो म्हणजे होतो. तुम्हाला सर्वांना एकच विनंती करणार आहे, येणाऱ्या 20 तारखेला तुमचं आमचं सर्वांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. हे चिन्ह आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांचं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आहे. या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या. खूप खूप धन्यवाद. यानंतर आदरणीय साहेब आपल्याला संबोधित करतील. खूप खूप धन्यवाद. यांचे असं सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय खासदार बजरंग सोनवणे देशाच्या राज्यसभेच्या आमच्या सरकारी खासदार रजनीताई पाटील, खासदार फौजिया खान, आपल्या सगळ्यांचे विरोधात राजेसाहेब देशमुख, सौ सुधामूर्ती गुट्टे, पुरादेवीचे रमेश महाराज, जीवनराव गोरे, डॉक्टर नरेंद्र काळे, फुलचंद कराड, कॉम्रेड अजय मुलांनी, डॉक्टर सुरेश चौधरी, ॲडव्होकेट माधव जाधव, व्यासपीठावरचे अन्य सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, आज बऱ्याच दिवसातून पहिल्यांदा येणं माझं झालं. एक काळ असा होता, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये
आणि आमचे काही सहकारी विरोधी पक्षात होतो आणि त्या काळामध्ये या फळीनं आम्हा लोकांना एक जीवाभावाचा सहकारी दिला. त्यांचं नाव रघुनाथराव मुंडे. रघुनाथराव हे आमदार होते, जिल्ह्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणारे नेते होते. माणसं जोडणं हा त्यांचा स्वभाव होता. दुर्दैवानं मुंबई शहरामध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. तो मृत्यू कशामुळे झाला हे कोणी माझ्यासारख्याला अद्यापसुद्धा उलगडलेले नाही. पण रघुनाथांची आठवण आम्हा लोकांच्या अंतःकरणामध्ये कायमची राहिली. आणखी एका व्यक्तीची आठवण मला नेहमी होती आणि ती म्हणजे परळीची नगर परिषद आणि त्याचं नेतृत्व राधाबाई वेळाणी यांच्याकडे होतं. राधाबाई या शहराचं नेतृत्व करत होतं, कष्ट करत होते, लोकांचे प्रश्न सोडवत असत. एक लहान समाजाची महिला जबाबदारी मिळाल्याच्या नंतर कसं काम करू शकते याचं उदाहरण राधाबाईंनी त्या काळामध्ये घालून दिले. परळी मंदिराच्या नंतर महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचं काम परळीने केलं. कुठल्याही राज्याची प्रगती करायची असेल तर त्या राज्याला एक तर पाणी पाहिजे किंवा वीज पाहिजे. आज महाराष्ट्राला वीज देण्याचं काम या परळीकडून होतं. अनेक लोक या ठिकाणी विद्युत निर्मितीमध्ये काम करतात. त्यांच्या कष्टानं विद्युत निर्मिती होते आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याच्यासाठी परळीचं हे विद्युत केंद्र महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं. आणि म्हणून कितीतरी चांगल्या गोष्टी लक्षात राहतील अशा गोष्टी हे परळीचं वैशिष्ट्य होतं. अलीकडच्या काळामध्ये परळीला काय झालं हे मला कळत नाही. परळीमध्ये गुंडगिरीवादी मला इथल्या व्यापाऱ्यांचं पत्र येतं, दुकानदारांची पत्र येतं की त्यांना धंदा करण्यासुद्धा अवघड आहे. कुणी कसाही धंदा करायला निघाला तर इथं काही शक्ती अशा आहे की त्या धंद्याचं नियंत्रण त्यानं त्यांच्या हातात असतं. आणि एक प्रकारची गुंडगिरी, दादागिरी या माध्यमातून कष्ट करून व्यवहार करून लोकांची सेवा करणारा हा व्यापारी घटक आहे. आज तो अडचणीत आला आणि मला असं वाटतं हे चित्र बदलायची भूमिका आपल्याला घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. इथं काही लोकांना माझ्याकडून शक्ती दिली, मला हे कबूल केलं पाहिजे. काही लोकांना त्यांच्या राजकीय संकटाच्या काळामध्ये मदतीची आवश्यकता होती. त्यावेळेला माझ्याकडून त्यांना मदत केली गेली. मला आठवतं आहे मुंबईला माझ्या घरी एक दिवशी पंडित अण्णा आणि धनंजय मुळीक आले. पंडित अण्णांनी सांगितलं की आमच्यावर काही अडचणी आहेत आणि या अडचणीचं बाहेर काढायचं असेल
तर तुमची मदत आम्हाला पाहिजे. म्हणजे कसली मदत? त्यांनी सांगितलं की हा माझा मुलगा आहे, त्याचं लक्ष ठेवा. मी त्यांच्याशी सुसंवाद साधला, मला जाणवलं, यांना प्रोत्साहन दिलं, यांना संधी दिली, तर काहीतरी फळव्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये लोकांच्यासाठी काम करणारं एक नेतृत्व यांनी तयार होईल. आणि म्हणून पंडित अण्णांची सूचना मी स्वीकारली. त्यांना पक्षात घेतलं. पक्षात घेतल्याच्या नंतर संघटनेमध्ये जबाबदारी दिली. विधान परिषदेचं आमदार केलं, विरोधी पक्ष नेते केले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी केलं. जे जे करता येईल ते करण्याच्या उद्देशाने पूर्ण तयारी माझ्याकडून होती. आणि एकच विचार होता की फळेसारखं व्हा, वीजसारखा जिल्हा, ज्या वीज जिल्ह्याने एकेकाळी मला या जिल्ह्याचे सगळे आमदार निवडून देण्याच्यासाठी सहकार्य केलं होतं, त्या वीज जिल्ह्यामध्ये लोकांची सेवा करणारा एक तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी हे प्रोत्साहन देण्याचं काम केलं. दुर्दैवानं परिस्थिती बदलली, सत्ता आली, पण सत्ता आल्याच्या नंतर पाय जमिनीत ठेवावं लागतात. सत्ता डोक्यात लावून द्यायची नाही. या लोकांना सत्ता दिली, पण त्यांच्या डोक्यामध्ये सत्ता फार लवकर गेली. आणि त्याचा परिणाम आज तुमच्या जिल्ह्यामध्ये अनेक लोकांचे अनेक प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नाच्या पाठीमागं कोण आहे हे विचारलं तर लोक या ठिकाणी सांगायला तयार आहेत. गुन्ह्यांच्या चोऱ्या झाल्या, लोकांना त्रास देणं सुरू झालं. हे कुठं थांबलं पाहिजे. आणि हे थांबवायचं असेल तर आपल्याला एकत्र व्हावं लागेल, एकत्र होऊन शक्ती उभी करावी लागेल. मला आनंद आहे की कालची लोकसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये बजरंग अप्पाला तुम्ही निवडून दिलं आणि तुमच्या प्रश्नाची दिल्लीला मांडणी करणारा एक जागरूक सभासद आज देशाच्या संसदेमध्ये तुम्ही दिले. आणि त्यांना साथ देण्याच्यासाठी रजनीताई आहेत, फौजियाताई आहेत, मी स्वतः आहे. आम्ही आपल्याला खात्री देऊ इच्छितो, आमची सगळी शक्ती यांच्या मागं उभी करू. आणि त्याच्यामध्ये आमचा हेतू फक्त एकच आहे की वीज जिल्ह्यामध्ये गुंडगिरी संपवावी, वीज जिल्हा विकासाच्या दृष्टीनं पुढे जावा, वीज जिल्हा शेतीचे प्रश्न सुटावे, वीज जिल्ह्याचे पाण्याचे प्रश्न सुटावे आणि वीज जिल्ह्याच्या तरुण पिढीच्या हाताला काम देण्याच्यासाठी काही उभारणी करावी, हे सूत्र आम्ही लोकांनी मनामध्ये ठेवले. आणि त्या पद्धतीनं आज आम्ही कामाला लागलेलो आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आणि मला आनंद आहे की या ठिकाणी जिल्ह्याच्या सरकारने राजेसाहेब देशमुख यांच्यासारख्या एका जाणकार सरकारचं नाव त्या ठिकाणी आम्हाला लोकांना दिलं. तुम्हाला सगळ्यांची मदत आणि शक्ती ही त्यांच्या पाठीशी उभी करा. मी तुम्हाला खात्री देतो की या व्यक्तीच्याकडून तुम्हा सगळ्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रामध्ये लोकांचे प्रश्न सोडवणारा एक जागरूक सभासद म्हणून त्याचं नाव लौकिक आणि वीरचं नाव लौकिक वाजेल अशा प्रकारचं काम त्यांच्याकडून केलं जाईल. त्याला तुम्हा लोकांची साथ हिची अत्यंत आवश्यकता आहे. आज पक्ष उभे काही संकट आहे, अनेक अडचणी आहेत. राजकीय पक्ष उभे केले, काही लोकांनी पक्ष फोडायचं काम केलं. त्याच्यामध्ये
3 लोक प्रामुख्याने होते. पक्ष फोडणारे, राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढून आले, सहकाऱ्यांच्यामध्ये गैरविश्वास वाढून आले. 2-3 लोक होते आणि त्या 2-3 लोकांच्यामध्ये कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष फोडला, ज्यांनी समाजामध्ये अंतर्वादाची भूमिका घेतली आणि ज्यांनी या वीज दिल्याचा ऐक्याचा पुरोगामी भागाचा हा जो एक आदर्श होता तो आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी पराभूत करणं हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्यांचा पराभव करा आणि राजे साहेबांना मोठ्या मतांनी विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो ते वजनभाऊ आणि बाकीचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या मदतीनं वीजचं चित्र हे बदलेल कसं, वीजचं राजकारण हे सुधारेल कसं आणि प्रगतीच्या रस्त्यावर वीज जाईल कसं हे बघण्याचं काम मी आणि आमचे सगळे सहकारी अखंडपणानं करतील हा विश्वास आणि दिलासा तुम्हा सगळ्यांना देतो. आणि पुढच्या सभेला जायचं असल्यामुळं अधिक न वेळ घेता आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Now and press the bell icon. Never miss an update.